आणि आता पाहणार आहोत प्रचाराचा धडाका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज 2 सभा, सकाळी 11 वाजता चाळीसगावमध्ये तर मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता जिंतूरमध्ये सभा होणार। योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी इथं दुपारी 12 वाजता जाहीर सभा। कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर, गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधना। मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। एकनाथ शिंदे यांच्या आज 3 जाहीर सभा। अंबरनाथ विधानसभेचे बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर तर कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी शिंदेंच्या सभा। उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या 3 जाहीर सभा। सभेची जोरदार तयारी। अजित पवारांच्या आज परभणीच्या पाथरी, बीड आणि गेवराई इथं सभा। महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या राज्यामध्ये 3 जाहीर सभा। छत्रपती संभाजीनगर, मुंबई त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये मोदींची सभा होणार। पहिली सभा संभाजीनगरमध्ये आणि खारघरमध्ये दुसरी सभा होणार। राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर। 14 नोव्हेंबरला नंदुरबार आणि नांदेड तर 16 नोव्हेंबरला अकोला आणि चिमूरमध्ये राहुल गांधी यांची सभा पार पडणार। धुळ्यातील शिरपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार काशीराव पावरा यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी यांची जाहीर सभा। राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याचा इराणी यांचा दावा।